तात्या एवढं गडबडीनं कशाला बोलवले आम्हाला? काय म्हटलं पार्टी बिर्टी देऊया तुम्हाला जरा. हा? लय दिवस झालं तुमचं तोंड गोड केलं नाही. गोड न खारट. खारट करूया. बर करूया खारट. बर आता गावची यात्रा आली या. कशी झाली पाहिजे? सर्वसमावेशक झाली पाहिजे. सगळ्यांचा सहभाग आला पाहिजे. हा होय होय. गेल्या वर्षीची यात्रा कशी झाली ध्यानात आहे? हा तो काय गोंधळ झाला नाही पाहिजे. तुमचं काय असेल सगळ्यांचं म्हणणं ते अगोदरच सांगा. काय तेव्हा मागल्या यात्रेत तेवढं हिशोब व्यवस्थित द्यावा आम्हाला, म्हणजे झालं. त्यातच घोळ होते सगळा. अरे घोळ होतोय त्याला देणगी बी तशी द्यायला लागते. देणगी देणार तू 10 रुपये आणि हिशोब मागणार लाखाचा. आपण माझं नाही बदल की जरा. अहो माझं नाही, अख्ख्या गावाचं म्हणणं असतंय हिशोबात घोळ निघतोय म्हणून. तू आण बोलतोय तुझं. पण गाव मला मोर करतय ना. त्याशिवाय तुला दुसरा काय उद्योगच नाही. बोल देवाच्या यात्रेचं काय काय करायचं आता. बोल की राजा, मला काय म्हणत असते. अरे पण काय काय आणायची तू बोल की. तात्या ते राजा म्हणते छबिनाला या वर्षी आपण हत्ती आणूया म्हणून. हत्ती? हा का कल्पना चांगली आहे, पण हत्तीची फी हत्तीगत असती. आपली वर्गण किती, पैसा जमतोय किती? काय काढू की 50 जादा. अरे 50 काय बुध होयाचा. हत्तीला वैरण लागती 1 गंज एका दिवसाला. आहे की तुमची माग गंज. बर अरे तुला काय पाहिजे ती बोल की रे. तात्या मी काय म्हणते, आपल्या गाड्या पुढे डोंबार आणूया का? होईल का? लय भारी आयडिया. खरं बोलते ती. हा राडा झाला पाहिजे थोडा. डालवे सांगू, डंबारने सांगू. अरे लक्या डोंबरने अजून काय पाहिजे रे? आणि ऑर्केस्ट्रा गौतम पाटील जाणे रे. आता ते नवरक्त जरा उड्या मारतील की त्यांच्या बरोबर. असं नवीन रक्त बोलतोय तात्या. गौतम पाटील, डोंबारण्या आणि काय अजून काय राधा पाटील इकडे तिकडे आहे. अजून कोण कोण आहे ते 3-4 आणू की आपण. तात्या बघा काय म्हणते ही चिलीपिली बारकी. ह्यांच्या मनात तरी काय काय कळण झालंय. पाक महाराष्ट्राचा बिहार करून ठेवायचा ह्यांचा विचार आहे काय. अहो तात्या आपल्या महाराष्ट्रात बिस्कुटवाडी नाव गाजतंय आणि आदर्श सरपंच पुरस्कार तुम्हाला भेटलाय. आता तुमचं नाक कापायचं ह्यांनी ठरवलं काय कळणं झालंय. कशाला पाहिजे तर डोंबारने तुम्हाला. होय होय बरोबर आहे ते. राजाबाई बरोबर बोलते. राजा लगा तुला लाज बीज वाटते का नाही? लगा रस्त्याने येताना सगळ्या गौतम पाटीलचं नाव घेत आला की, आणि आता पलटी मारतोय अध्यक्ष बोला चला. अरे काय तुला लाज बीज आहे की नाही? काय ना काय. अरे पण कोण गौतम पाटील मला माहितच नाही. कोण गौतम पाटील बघाय पाहिजे आता तुम्ही, म्हणजे कळल. तुला लगा अक्कल आहे का? काय बोलतोस काय? तुझ्या तोंडाला आळा सुटलाय वीर. हा अहो तात्या काय बोलतोय? ऑर्केस्ट्रा आणायचा, हे नाचवायचं, डोंबारने नाचवायचं, असलं शोभतंय का आपल्या गावाला? ऐकू वाटणं झाले असल्या गोष्टी. अहो एखादं कीर्तन बिर्तन घ्यावं, गाव ऐकल, 4 गोष्टी त्यातनं काय तर चांगलं घेतलेली असलं काय तर घ्या की. का डोंबारण्या नाचू तुझे होल्या? हा तुला बी लागा राजा कळना लागा दात काढतोस त्याच्या पुढं तू बी त्याला साथ देतोस. ऐकू वाटना या कानाला. गाणं 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 असू दे. ते त्यांनी त्यांच्या भावना सांगितल्या, त्या काय करायचं ठरवू की आपण पुन्हा. मगाच्यानं लागा कालवा तुझा चाललाय. लक्या लागा तुझा पण लगा अकली लागा तुम्ही घाण ठेवले त्या. वा हा बाप्पा गणू महाराज की जय. कुठे आहे तुमचं चरण मला सांगा तेवढं. अहो भजन कीर्तन नुसतं ठेवून कोण येईल का तेव्हा? तुमच्यामुळे बहुतेक या वर्षी यात्रा कॅन्सल. जाऊ काय मी झोपायला घरी. अध्यक्ष असलं काय बोलू नका. काय बोलते ती बघ की. काय कॅन्सल केलं ना? तात्या तुम्ही काय म्हणला सर्वांगीण करायला पाहिजे आपली यात्रा. मग तुम्ही नुसतं भजन कीर्तन ठेवलं पै पाहुणे येतील का भजन कीर्तनासाठी नुसत्या? अरे बाळा त्याने त्याचं विचार मांडलं. तुम्ही जसं मांडताय विचार तसं त्यानं मांडली. विचार मांडा की. हे कसलं बोलणं झालंय? असू दे असू दे, आपण काढू मार्ग त्याच्यावर. बसा तुम्ही. तात्या तुम्ही म्हणताय म्हणून बसतो या. शांत व्हा शांत व्हा. किती माणसायचं तुम्ही. हा काय काय अजून कुणाच्या डोक्यात आहे का? राजा भाऊ काय बोलायचं तुमचं बोला. नाही गण बाब तुम्हालाच काय बोलायचं असलं बोला. आज काय असेल ते इथं सगळं सांगायचं. उद्या
एका रेषेत बसायचं आणि शांतपणे गावाची यात्रेचं नियोजन करायचं. कुरकुर काय चालणार नाही. आत्ता काय पाहिजे सगळं बोलायचं. तात्या ते लक्या काय म्हणतोय काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम पाहिजे की हो. बरोबर आहे, मनोरंजन पाहिजे. मग यात्रा म्हणजे हौशे गौशे नवशे सगळा प्रकार आहे. हा सगळ्यांना सर्वसमावेशक कार्यक्रम करू. तेच म्हणतोय आम्ही. बरोबर बोलला. चला अजून तुम्हाला काय तरुण पोरासनी वाटते? तुमच्या मंडळाला काय पाहिजे का? आम्हाला नको काय. बा तुमच्याकडे अजून कोणाची काय अपेक्षा आहे का? आता काय अध्यक्ष म्हटलं तेच की इकडे तिकडे काय हौशे गोष्टीनं थोडंफार असा उदारा मनोरंजन आमचं पण. बर बाकी काय नाही रक्त जरा उड्या मारताय म्हटल्यावर. बर बर. बंड्या म्हणते औषध पण ठेवूया म्हणते. औषध हा बर ठीक आहे, ठेवूया हौसन औषध. नवसाचं आऊट ठेवूया. जो तो आपापल्या पदरचं 100 रुपये दिलं ना आऊट उडवेल. बर आता तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलंय. तुमचा कल कुणीकडे चाललाय मला कळतोय. जत्रा होणार, शांततेत होणार, मनोरंजनाचा कार्यक्रम होणार. हे ऐका अजून, गौतमी पाटील राधा पाटील होणार नाही. पारंपरिक पद्धतीनं तमाशा आणूया. खेळणं चांगलं भरवू. लांब लांबचे मोठे कुस्त्या लावू. लांब लांबचे पैलवान मल्ल बोलवू. गाव बिस्कुटवाडीचं नाव राज्यात झालं पाहिजे. छबिना उत्तम भरवू. छबिनाला डपवाले आणू. गावातले बायका माणसं सगळा कार्यक्रम बघतील. काठी नाचवायचा कार्यक्रम करू. गुंडा उचलायचा पोरांना सांगू. लेझिम खेळू आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन छानपैकी यात्रा भरवू. आलं का लक्षात? होय होय तात्या सगळं नियोजन चांगलं केलं या, पण ती मनोरंजनासाठी नुसतं तमाशा. मी काय म्हणते 2 तर खेळ ठेवूया की, एक दुपारचा आणि एक संध्याकाळचा. नाहीतर असं करतो की मीच तमाशा ठरवतो जसं आम्हाला पाहिजे तसं. हाय की नाही राजा? हा. असं तमाशा आणतो तात्या. पाहुणं नुसतं फेट काढून नाचलंच पाहिजे ती. टोपे उडले पाहिजे त्या, शिट्टे वाजवले पाहिजे त्या. आपलं काय होतं नाव चालू पाहिजे कुठला तमाशा आणलाय म्हणून. शाबास फाकड्या. आता हे बघ, तमाशाची सगळी जबाबदारी तुझ्यावर. तमाशा जाऊन ठरवायचा, आणायचा, त्याचा नारळ बी तूच फोडायचा आणि जाताना त्यांची विदागिरी आहे ती बी तोच द्यायची. मग काही विषय नाही तात्या, ही जबाबदारी मी घेतली. आता इट्याला जात 50-100 तंबू लागली ती. तिथं जाऊन चांगलं भारीतलं बघून सुपारी देऊन घेतो मी. बर या बघूया कसा तमाशा करतोयस ते. बघा घेत असत. हे राजा तू पण आमच्यावर चल बर का तमाशा ठरवायला. बर हे बघा, आता जे ठरलंय ते लक्षात ठेवा. कुणी काय करायचं आहे, कुणी काय करायचं आहे. मीटिंग मध्ये पुन्हा गावात दांगा झाला नाही पाहिजे. तुझ्यापासून जर दांगा झाला तर तू आहे मग मी आहे. नाही ना आधी गावाचं काम शांततेत पार पाडलं पाहिजे. कळलंय? होय होय. लागा कामाला सगळे. इकडे ये, तू इकडे ये. इकडे ये. तुम्ही पाटील माहित नाही, राजा पाटील माहित नाही. एवढा सुद्धा कावापासून झालाय. आम्हाला तुला कशी पडतीस? आरती जाऊ दे. उद्या किती वाजता जायचं इट्याला? मी बोलवा येते तुला तेव्हा जायचं. कुठला तमाशा? अरे तिथे जाऊया की तर आधी आहेत ना बघू की तिथे गेल्या. चल इथ्याला जाणार आहे आणि तिथं कुठला तमाशा आहे? तुम्हाला काय करायचंय कुठल्या तमाशा आहे म्हणून? तुम्ही कुठले भजनी पार्टी आहे, कीर्तन पार्टी आहे, ते कीर्तनाचं बघाय कुठले ठरवायचं आहे का कुठल्या तमाशा बघायला जाणार नाही? गणू महाराज की जे काय झालं तुकडं घालून घ्यायला लागला. कीर्तन पार्टी तुम्ही आमच्यात नाक उपसू नका बरं का? तमाशा पार्टी चला रे राजा चल.
लक्याच्या लग्नाला आपण गौतमी आणायची राधा पाटीलला नचवायची. अध्यक्ष काय पण काय बडबडायला लागलाय, बिघडलाय का? आणि तमाशात कशाला अंगा ओढून घेतले? काय झालं तो? अहो काय झालं म्हणजे आता इच्छाला कशाने जायचं? त्याला त्याला विचारच केलं नव्हतं. अरे सोन्या आहे की, सोन्याची 4 चाकी गाडी आहे, सोन्याला हॉलगाडी आहे आणि नेऊया इट्याला. अरे तू आता शब्द दिलायस त्यासनी तात्यासनी, ती जर नाही पळालास का नाही तुझं बी कॅस निघतील डोसक्यावलं ना आमचं बी निघतील, सोडायचं नाही तात्या आम्हाला. तू जरा शिव बोलणार या, उलटे बिलटे काही बोलू नकोस. काय करायचंय, गाडीत बसायचं सोन्यावर, इट्याला जायचं, 5-50 स्तंभ माहिती तिथं, एखादं चांगलं बघायचं आणि ठरवून यायचं. फक्त अंगलटी काय नको बरं का? तू असलं काही बोलू नकोस, माझं मी बघतो. तू नुसतं आमच्याच बरं चल. बरोबर चलता लागा 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 रांगा शेट, एकापेक्षा एक तमाशाचं फड भरली ती गी, एकापेक्षा एक आयटम आले तर राहून. बरं झालं बाळ्या आलं नाही, बाळ्या आला असतं तर मग इथं नादावलं असतं, म्हटलं असतं यातली एखादी घरी घेऊन चला. रागाची मजा इट्यात लागा तमाशाचं फड भरली दिन. हा सोन्याला काय गाडी तिकडे का लावली, गाडीत निघाला असतं की लगा, आपलं इम्प्रेशन पडलं असतं का नाही? इम्प्रेशन काय एडबीड आहेस काय जरा? अरे गाडी आणल्यावर का नाही रेट लई वाढवून सांगते ती. हा तुला नाही माहित. चल लगा लय फड आली ती लगा, इकडे एक लाईन आहे, इकडे एक लाईन आहे, तिकडं तिसरी लाईन आहे. मी काय म्हणते हो का इकडे ही नटी सांगूया का? जोरात आहे लगा ही नटी. इकडं दोन तिकडं बघ की. सोनिया जोच सांगूया की आपण. मजा. अरे हो कुठं सांगूया? अरे इथं बघ की किती फळ आहे ते. मी काय म्हणतो माहिती आहे इकडे. अरे हे बघ आपण इथं नवीन, ह्याच्या हाती काय आपण कधी काय ठरवलं नाही. आपण काय करूया, सगळीकडे जाऊया आणि सगळीकडे चौकशी करूया. सगळं जायला 2 दिवस जातील. हे बघ एक काम कर, तुम्ही त्या साईडला जावा, मी ह्या साईडला जातो, मग उरकल की पाटापाटा. हा तसंच करूया. तू जा इकडे, मग आम्ही इकडे. हा चालतंय. आपण तिकडे जाऊया. लोक मजा, लोक एक नंबर नट्टायचे बर का. राम राम. या मेंबर या, बसा. पडाला अंगाव. गाव कुठलं म्हणला? आम्ही बिस्कुटवाडीच आहे. गावात मोठी माणसं नाही ते तुमच्या? हे काय तुम्ही स्वतः का? बर 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 बर. का आलाय? ते बिनकामाचं आहे, कामाचा मी आहे, अध्यक्ष आहे मी. म्हणजे सन्मान्य अध्यक्ष तुम्ही आहे वी? अरे वा 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 वा. आणि तुम्ही काय उपाध्यक्ष आहे? आणि तुम्ही कशाला आला यांच्या संग? खजिनदार आहे. खजिनदार म्हणजे सगळी जबाबदारी गावची तुमच्यावर आहे. अरे वा 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 वा.
त्या सगळ्या नाट्य आहेत आपल्याकडे. हा सगळ्या आहेत सगळ्या नाट्य आहेत ती पांढरी साडीवाली पण हो आहेत सगळे आहेत सगळे आहेत ती पण येणार. हो सगळे येणार साडीवाली. आहे सगळे आहेत सगळे आहेत वय वय वय. मी काय म्हणते, काय म्हणा किती नाट्य आहेत आपल्याकडे? नट्यावी किती पाहिजे त्या तुम्हाला? किती असतील तेवढ्या काय 8 मुले आहेत की 8 मुले आहेत हो माणसुले असतील तुमच्याकडे. हा माणसं लय आहे ती किती आहे ती? 40 माणसं आहे ती सगळी 24. आला म्हणजे 25-30 गाडी असतील तुमच्याकडे. का गाव भरून आणायचं आहे तुमचं? मग किती लागते ते? काय 2 गाड्या आहेत आपल्या दोन आहे ते. हो बर 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 बर. मोठा तमाशा येऊ जर ठरवलं का नाही अरे आपलं नाव होईल नाव. तुम्ही काय म्हणते, हा म्हणा की त्या नटीला बोलवता का जरा? कशाला? बघितलं असतं. कार्यक्रम चालू झाल्यावर दिसणार की तुम्हाला. बरे ऐका की मी काय म्हणते हा. तुमच्या तमाशात ती गाणं वाजते का? कुठलं? नक्की मारली मिठी. सगळं सगळं वाचतंय सगळं वाचतंय सगळं वाजतंय. सगळं वाचतंय. तुम्हीच असं आहे का अख्खं गाव असं आहे? लय चळ भरलाय तुम्हाला. होय चांगलाय 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 चांगलाय. आणि पुढच्या तोंडाला अध्यक्ष यांनाच केलंय मी. चांगलाय चांगलाय कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. होय होय होय. नाट्या मात्र लय भारी आहे बरं का तुमच्या जरा. जरा दाबून धरा दाबून धरा दाबून धरा अध्यक्षांना दाबून धरा. तुमच्या हाईट पेक्षा म्हणजे त्यांची हाईट जरा जरा जास्त. नेटा काय बॅनरची हो. अहो काय आपलं नुसतं तमाशात लावणीच बघायचे आहे. लावणीच बघायची लावण्या होणार की होणार होणार होणार. बरं कसं असतंय आपलं? कसं कसं म्हणजे काय आहे 40 वर्ष परंपरा असलेला आपला तमाशा आहे. खूप जुनं नाव आहे काय तुमच्याच भागातला तमाशा होय, आहे बघ काय ते खाटावर. 40 वर्षाची परंपरा आहे तमाशाला काय. एकूण 12 लेडीज आहेत 20 जेंट्स कलाकार आहेत काय. सगळा संच 40-42 लोकांचा आहे. 2 गाड्या आहेत काय. पारंपरिक बाजाचा तमाशा आहे आपला काय. लगा लगा लय मोठा तमाशा आहे बघ. अरे 40 वर्षाचा तमाशा लगा तमाशा पण एक नंबर आहे. अरे येऊच फिक्स करूया. अरे नाद होईल नाद आपला भागात. होय होय होय. आता ते जाऊया ना आपण. बर सुपारी कशी आहे तुमची? सुपर किती टाइम करायचा कार्यक्रम? सकाळ संध्याकाळ संध्याकाळ सकाळ कसा करायचा? अहो, सकाळी एकदा झालं पाहिजे, दुपारी एकदा झालं पाहिजे, संध्याकाळी एकदा झालं पाहिजे. 3 टाइम तमाशा ठेवायचा आहे. का तीन टाइम ठेवला 2 टाइम दोन टाइम बाजू 2 टायमिंगच्या कार्यक्रमाचं काय द्या की 95,000 रुपये द्या. 25. मी काय म्हणते काहीतरी कमी जापा करून करे की फिक्स? हा करू एक तुमचं बजेट सांगा. 50,000 देतो की. नाही होत दादा नाही होत तेवढ्यात नाही होत. अहो, माणसं 40 आहेत ती 2 गाड्या यायच्या आहेत तुमच्या गावाला. कसं होईल सांगा बरं 50,000? मी 51 देतो की. ही बोलला तुम्ही हा. जरा व्यवस्थित ठरव की तू काय पैसे खाणार आहेस मध्ये तमाशा ठरव. बरं दादा तुमचं पण नाही माझं पण नाही. तुम्ही 95 मत आहे की नाही? आम्ही 90 देतो. हा ठीक आहे चालेल. खाणे देतो की तुम्हाला. हा चालतंय पकवान. चालतंय. हा ते महत्वाचं. जेवण महत्वाचं. अहो, आम्ही लय भारी सेवा करतोय. हा सेवा चांगली करा. होय होय होय. बरं या बरं का. हो येतो की. तारीख काय सांगितली तुमची? तारीख सांगायचंच राहिलं राव. हा मेन मुद्दा तारखेचा आहे. तारीख आपली 24 तारीख. 24 तारीख आहे. अहो अष्टमी आहे. 24 तारीख गेली की आपली. अहो, असं कसं ते कॅन्सल करा. तसं नाही दादा होत. रुपयाचा व्यवहार ठरला का नाही एकदा ठरला की ठरला तो काय कॅन्सल करता येत नाही. अहो 2 रुपये देतो की आम्ही. 2 रुपये ठरलेला व्यवहार पुन्हा मोडता येत नाही हो. 2 रुपये म्हणतो. काय बघा की. अहो, नाही हौसून आले ना. नाही नाही तसं नाही होत. जे एकदा ठरलं की ठरलं काय. तुम्ही 25 तारखेला का? 25 तारखेला येतो आम्ही. अहो आता जत्रा संपलं मग काय मोकळ्या गावाला जावायचं मी. पै पाहुणं जाणार सगळं जाणार. नाही 25 तारखेला घ्या मग. 25 तारखेला येतो. काय 25 तारखेला आपण ऍडजस्टमेंट करू. विचार करून या. काय 25ला कसं करायचं? बरं असं येतो मग आम्ही. हा या. लोक हे तू पण काय जुगाट लागल ना. केलं नाही फिक्स कर. कशाच फिक्स करतो या सगळं बुकिंग आहे. आणि आज कसं बुकिंग झालं? लगेच एक पण फड मोकळा नाही. आणि आपलं तर टाइम बोला गावात कोण तोंड दाखवायचं आता. काय करायचं? काय तरी केलं पाहिजे ना. म्हणजे मला सांगा विचारले तमाशा नाही म्हटलं मग काय तर कार्यक्रम पाहिजेच का. सोन्या
काय म्हणते काहीतरी जुगाड कर तमाशा ठरवलं का नुसतं का मोका फिरते तो तुला काही एक तमाशा ठरवलं झालं नाही बी. अरे आपण आता ठरवायचं म्हणून चालतो की आता बुकिंग आहे त्याला काय करायचं. चला बघूया काय तर. तुला एक पण नाही म्हणते. हे बचा तुला काय म्हटलेलं मी हा मीटिंगला अंगाव घेऊ नको अरे एवढं सोपं आहे तमाशा ठरवायचं काय तेव्हा हा आता कर का शिकत तुला कशी करायची. सोनी आज काय म्हणू नको लगा तमाशा नाही ठरला तर लगा मला नाचून मध्ये साडी नेसून आणि मी जर साडी नेसलो तर तुम्हाला पण साडी नेसून सांग तुम्ही आम्हाला साडी नेसू तुला ना कसं गुंतून घ्यायचं घे ए चला राजा अरे ऐका की अरे मी काय म्हणते 4 पैसे जास्त देऊयाचे आईच्या गावात काही चालली माझे पण ठरलं नाही त्याला म्हटलं आयडिया केली नांगलट आले असं झाले आता 4 पैसे राहतील म्हटलं माझा पैसा होईल माझं नाव गाव होईल म्हटलं गावात काच्याचं काय वाया तुझी कायम बाबा त्याला काय करायचं तू एक आणि ते उलट थांबे आलो सोनिया सोनिया आईला एक हात मारायला लागले ती आईला तमाशा ठरवत असणार आहे ती आपल्याला बोलत होती म्हणून आलं आईच्या गावात ह्या रंगाच्या हिनं गेम केली लगा अक्क तमाशा हिनं बुक केली ती आम्ही काय गावात दाडे करायचं बी लगा आखलीचं भागायचं नाही याला लगा गावाची रस्त्याने घ्यात राजकारण करायला लागलाय बी आईच्या रंगाच्या दोनशीनं काय तर केलं पाहिजे रंग्या तुला आता सोडणार नाही मी लगा बापाचा पैसे उड्या मारतो तू त्याच्याकडे हाय पैसा बापाचा आपल्याकडे काय आहे तेव्हा आता यश कसं सांगायचं रंगाई शाळा येते सोन्याला जर काय आलं रंग्याने गेम केल्या म्हणजे अख्ख्या गावात 50चा पाय येणार आहे आता काय डोकं चालू कोणाचा फोन आहे कोण आहे हॅलो हा तमाशा आहे नट आहे का नट्या हाय द्या हा बघा आम्ही येणार आणि तुमची लावणी बघणार मगच आम्ही फिक्स करणार इथं आमच्या मागे लय लागली ती तमाशावाली आम्हाला घ्या म्हणून आता शेवटच तुमचं आम्ही बघतो हा लावणी बघणार आणि मग तुमची फिक्स करणार आम्ही चालतंय ना येऊ ना आलंच वाजा आता जमलं आता तमाशी येणार आणि ढोलके वाजणार टांग 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 टांगडंग टांगडंग टांग 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 टांगडंग टांगडंग यादी सांगितलं पाहिजे सोनिया अध्यक्ष इकडे कुठे घेऊन आलाय अरे इकडे कुठे म्हणजे आपल्याला तमाशाचा फट करायचा का नाही होय होय अरे भारतात 1 नंबर तमाशाचा फडा 1 नंबर अरे नट्या बघितल्या का नाही नट्या अरे पिक्चर नट्या मागा पडते हाय त्यो आत्ता का बया किती पाहुणे आले ते अहो पाहुणा तिथं का थांबलाय इकडं या वरती मेंटलीत चला ओय थांबा एका एकाने माझ्या मागे यायचं चला या बसा
इथं कुठं इथं बसा की. बरं बरं मी बताशा. ए नताशा, आम्हाला तुझाच पाहिजे तमाशा. हाय का नाही? नताशा नाही बताशा बताशा. ए गणा भाऊ अरे बोला जावे शांत बसा की. पाहुणं कितीची फोडताय सुपारी? ढकलायला लागलाय मी. ए बताशे म्हणते आपलं फोनवर काय ठरलं होतं तू आम्हाला आधी नाट्य लावणार लावले बरं आधी सुपारी पडतात नाट्य बोलत नाही. आधी सुपारी आधी नाट्य सुपारी नाट्य नाट्य नाट्य. सुपारी सुपारी सुपारी. ए मावशी चिटिंग आहे बरं का तू कोण काय म्हणली मला आता इथं पलटी मारतेस मी. अगं 50 फूट होतं तिकडं माझं राहिली आमच्याकडे या तिकडं सोडून मी तुझ्याकडे आलो आणि तू अशी पलटी मारतेस मी. नाही आणून जातो मग. अरे अरे सोनूला माझ्या किती रुसलास र. असं कुठं असतंय. बरं काय करू सांग आता. काय करू म्हणजे ते पण माझं जाऊ. बरं 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 करते तुमची बी फरमाईश पुरी. ओय ढोलकीवाल्या चल धरताल. पाहुणं कसा वाटला ट्रेलर? एक नंबर अव हे तर ट्रेलर आहे, पिक्चर तर अजून बाकी आहे. पिक्चर बाकी ए गण्या का डोस पडलायस का? आताच पैसे उधार लागलाय तू आणि पिक्चरला काय करायचं आपण? ए मजा, तुला काय वाटलं रे? ही काय तुझं पैसे उधाळतोय? अरे हे माझं पैसा आहे, ते माझं. माझ्या बाप आजच्यापासून असा नाद आहे पैसे उधळायचा. तुम्हाला सांग ए गण्या या आपल्या कामाची ठरवायला ती उधार नाही नाही तर मला तुला आणखी बोलतात. ए गपारे तुम्ही काय बांधताय? मला पिक्चर बघू दे. पिक्चर बघायला लागली झूम करून. तुला दिसतंय का? तुर्रा बघितला ना तुर्रा? घे बस मला पिक्चर बघायचा आहे. हो अध्यक्ष चाललंय काय पिक्चर बघायचा हे तुझ्या प्रेत तुला काही कळत नाही का? बच्चा तुला काही कळत नाही. आता जाऊ पिक्चर बोलव नक्की बाहेर एकदा खरे लावलं. एवढा आवडला ट्रेलर. आता फोडा की मग सुपारी. अगं फोडा काय सुपारी फटली. आमच्या गावात बिस्किट आणि 24 तारखेला तू जास्त तू पण आली पाहिजे बरं का नाचायला.
मग माझ्याशिवाय माझ्या पोरी कशा नाचत्याला? बोल की तुझ्या पोरी बघू ती एकदा आम्हाला. अगं बाई, सोनूला केवढा उतावळा झालाय बाई. अगो बाई, हो ग. ए पोराचे पप्पा घे बसकी जरा. ए मावशी बोलू की नाट्या. बरं बरं बरं. पोरींनो, चला ग मैफिल सजवा पाहुण्यांसाठी. ओय डलकीवाला, धरतोय का? लगा बताशा तुमच्याकडे लगा नऊवारी सवारी पण लावली करते ती. 3-3 नाट्या. अरे सोनूला, दोघींनी जणी नाचणार आहे का? आणि एक गायिका आहे. काही काही बताशा चालतच जावं की म्हणा. बघू ती ओय, आत्ताच नाही, थेट गावातच आता. गावातली बताशा होऊन जाऊ दे की 1 लाखा. बर पोरींनो, चला ग धरा ताल आणि करा पाहुण्यांना खुश. अभी मेरे को समझ में आया, ये दोनों नाचेगी, वो ढोलकी बजाएगा, बताशा पैसा कमाएगा. अगं कुठे चाललंय काय? तमाशाला फड काढलाय, तमाशाला फड. वजा नाला का माकडाचं कळतं काय बोलतोयस ते? अगं मला कळतंय, तुला कळतं का? काय चाललंय तुझं? तमाशाला फड काढून गावात पुरी नाचवा लागलं. लक्ष्या तुझ्या पिंकला तमाशाला फड नाचवा लागली होती. वा वा, बघितलं का चोराचा उलट्या बोंबा. नशीब मला परीने सांगितलं. पण सांग होय, मला कालच त्या रंगाने फोन केलता. अरे त्यानं पिठातलं सगळं फड बुक केलते. तुम्हाला एक बी फड मिळाला होता. आणि तुम्हाला कशाला तमाशा पाहिजे ना? चांगलं ठावायचं मला. हा मागच्या वर्षी तुम्ही काय केलं? नको नको तसे चाळ करताय आणि यावेळेस पण तुम्ही तेच केलं. काय ना भाऊ, पैसे उधळताय ना? आणि कसं असतं आता तुम्ही? तुमची जिरवायला आम्ही सगळं केलेलं. बरोबर बोलते पाणी, मूर्ख कुठले. आणि हा, ज्याला तुम्ही बताशा समजताय ना, तो कोणी बताशा नाहीये, तो माझा मित्र आहे रोहित. कळला का वजा? आणि हा, ह्याला तुम्ही ओळखताच. मोन्या, लक्या, आज पिंकी नाचली म्हणून तुला एवढा राग आलाय, तू तिच्या कानाखाली मारलीस. अरे दुसऱ्यांच्या पोरी पोटा पाण्यासाठी तमाशात नाचतात, तेव्हा तुम्ही हे आपले धंदे करताय? नालायक कुठले. अरे परस्त्री माते समान असे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत ना आपल्यावरती, आणि तुम्ही काय करताय? क्या राजा, तू पण तेच केलेस. मूर्ख कुठला. प्रेक्षक हो,
मला तुम्हालाही एक विनंती करायची आहे. तुमच्याही गावात जत्रा असतील, तमाशा येणार असेल, पण त्या तमाशातल्या कलाकारांचा आदर करा, त्यांच्या कलेचा सन्मान करा. कारण प्रत्येक कलाकार हा त्याच्या पोटासाठी कला सादर करीत आहे. तेव्हा असे अश्लील किंवा घाणेरडे चाळे करू नका. त्याचबरोबर मला तमाशातील कलाकारांना सुद्धा एक विनंती करायची आहे. तमाशा ही एक लोककला आहे आणि तिला लोककलेप्रमाणे सादर करा. तिला कुठल्याही प्रकारचं घाणेरडं किंवा अश्लील स्वरूप देऊ नका. प्रेक्षक आमचा तमाशा कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.